शार्लेट मंडळाच्या व्यासपीठावर पुस्तक रूपाने साहित्य प्रकाशित झालेले अमेरिकेतील आम्ही काही लेखक एकत्र आलो आहोत मराठी भाषा दिनानिमित्त. मी मोहना जोगळेकर, सांजवाद पुस्तकाची लेखिका प्राजक्ता पाडगावकर. ताडोबाचे पडघम आणि इतर भय गूढ विज्ञान कथा गिरीश देसाई. ऑफ द हुक, सिग्नल व इतर एकांकिका. कथा कुणाची, व्यथा कुणा आणि आनंदाचा फॉर्म्युला या पुस्तकाचे लेखक आहेत डॉक्टर प्रियदर्शन मनोहर. आणि माझे मेल्टिंग पॉट आणि रिक्त हे कथासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. आता मला वाटतं आपण सगळेच गप्पा मारायला सुरुवात करूया. मुख्य प्रश्न मला असा नेहमी पडतो की आपण का लिहितो, काय लिहितो आणि ते मराठीतूनच का लिहितो. म्हणजे माझ्यापुरतं म्हणायचं झालं तर मला बाकीच्याही पुष्कळ भाषा येतात, मात्र मला मराठीतनं आता अमेरिकेत आल्यानंतर लिहावंसं वाटतं. जास्त करून कारण काय, एक ती आठवण असते, एक ओढ असते आणि एक कुठेतरी ती नाळ असते आपल्या आपल्या देशाशी, आपल्या भूतकाळाशी, ती कुठेतरी जपली जाते मराठी भाषेतनं. त्यामुळे कदाचित मी आता मराठीतनं लिहायला लागले अमेरिकेत आल्यानंतर. त्याच्या आधी मी कधी मराठीतनं लिहिलं नव्हतं. आणि तू मुख्य म्हणजे इकडे आल्यानंतर मराठीतून लिहायला लागलीस आणि पुस्तकही प्रसिद्ध झाले तुझं. कौतुकास्पद आहे. बाकीच्या प्रत्येकाला काय वाटतं, मी माझ्या बाबतीत सांगते की मला म्हणजे तेच की जे मनात येतं ते कुणाला तरी आपल्याला सांगावंसं वाटत असतं आणि कधी आपण ते शब्दाने सांगतो तर कधी लिहून सांगतो. तर असं कुठेतरी ते वाटत असेल आणि त्याच्यामुळे ते लिहिलं जातं. आणि मराठीतूनच का लिहिलं जातं, म्हणजे अमेरिकेत राहून मराठीतूनच आपण का लिहितो, हा खरं तर प्रश्न खूप जणांना पडतो. पण ती आपली मातृभाषा आहे म्हणून असेल कदाचित की असं वाटतं की आपण जास्त चांगले व्यक्त होऊ शकतो. मी पुणेकर एवढं इनफ आहे. त्यामुळे शिक्षण मराठीतनं झालं, नंतर कॉलेजात जरी होतो तरी ते सुद्धा मराठीचं बॅकग्राऊंड असलेलं कॉलेज होतं. त्यामुळे पहिल्यापासूनच किती वर्ष जरी मी कुठं जरी असतो तरी ती जेनेटिक्स मध्ये मराठी आहे. त्यामुळे विचार करताना पहिले डोक्यात विचार मराठी येतात. लिखाणाचं एवढ्यासाठी कारण पत्रोत्तर आईवडिलांना पत्र लिहित गेलो, त्यामुळे लिखाणाची तशी हौस होती. आणि कुठेतरी आपण जे काही आपण आपले जे विचार आहेत ते कुठेतरी मांडावे आणि नंतर पुढे पुढे जसे मंच उपलब्ध होत गेले तसं तसं जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोचावं यासाठी हे नैसर्गिक स्त्रोत मला वाटला. माझंही शिक्षण मराठीत झालं 10वी पर्यंत आणि मी वाढलो बेळगावला. बेळगाव तुम्हाला माहिती आहे कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर आहे. त्यामुळे तिथे कानडी मराठी वाद जाज्वल्य आहे. त्या वातावरणात मी वाढलो. म्हणजे नुसतं मराठी असणं आणि मराठी बोलणं आणि मराठी शाळेत जाणं एवढं पुरेसं नाही. ते पब्लिक मध्ये येऊन दाखवायला पाहिजे. महाराष्ट्र एकीकरण समिती, जय महाराष्ट्र वगैरे अशा त्या मोर्चा बिरचा काढून ते मराठी पण आपलं सिद्ध करायचं. त्यावेळेचे शिक्षकही तेव्हा असे कडक असायचे. म्हणजे एखादा कुठला मराठी शब्द आला तर त्याच्या खाली लाल पेन्सिलने रेख करून ओरडा मिळत असे. आणि आता लोक कसंही स्वातंत्र्य घेतात आणि खूप मोडतोड करतात. एक असं वाटतं की कुठली ही एक भाषा, कुठली मराठीच पाहिजे असं नाही, एक भाषेवर तुम्ही प्रभुत्व मिळवा. सगळ्या भाषांची धीडगुजरी मिसळ काहीतरी करून भाषा तयार करायची हे मला व्यक्तिशः पटत नाही. त्या ह्या भाषा टिकवण्यासाठी धडपड करायला हवी. आणि हा माझा अमेरिकेत मराठी लिहिण्याचा एक उद्देश आहे की बहुतेक वेळेला आपण इथले मराठी लेखक भारतीय वाचकांसाठी लिहितो, त्यापेक्षा आपण आपल्यासाठी लिहायला पाहिजे मराठीमध्ये. मराठी लेखकांनी अमेरिकन मराठी लोकांसाठी लिहायला हवं, म्हणजे आपल्या आयुष्याचं जे चित्रण आहे त्याच्याशी ते कनेक्ट होतील. हे एक पुस्तक, ह्याच्यावर जरा तुम्ही पाहिलं असेल, शोध मराठीपणाचा असा एक प्रोजेक्ट झाला होता.
आणि हाच प्रश्न सगळ्यांना विचारला होता की मराठी म्हणजे काय, भाषा का महत्वाची, काय तुम्हाला वाटतं त्याबद्दल. अमेरिका स्थित आणि भारतातल्या लोकांनाही विचारून त्याने ते प्रश्न संग्रहित केलेत. त्यामुळे मराठीचा प्रश्न महत्वाचा आहे. नाही, आणि आता तू म्हणालास की आपल्या भाषे म्हणजे आपण जी बोलतो किंवा लिहितो ती या भाषेवर आपलं प्रभुत्व पाहिजे, आणि खूप सरमिसळ झाली आहे. तर मला आठवतंय की फेसबुकवर मी वाचलेलं आहे, तू कुणाकुणाला असं लिहिलेलं आहेस की खूप इंग्रजी खूप इंग्रजी होत आहे म्हणून मराठी आलं पाहिजे. मी पण तो उद्योग करते. मराठीत लिहिणाऱ्या लोकांना सुद्धा असं झालं की अरे तू एवढं मराठी का लिहितेस, एवढं शुद्ध मराठी कुणी वाचतच नाही आजकाल, किंवा आम्हाला कळतच नाही तू काय म्हणतेस, आंतरजाल का म्हणते, इंटरनेट का नाही म्हणत. तर मला असं होतं की नाही, आंतरजाला शब्द आहे तर वापरायला हवा, किंवा थोडे कष्ट घ्यायला हवेत आपापल्या. म्हणजे असं नाही की मला सगळ्या शब्दांची म्हणजे पर्यायी शब्द माहिती आहेत, मात्र ते माहिती करून घेण्याची थोडी इच्छा हवी, थोडा अभ्यास हवा त्याच्यासाठी. प्रत्येक वेळेला मी अडतात शब्द मला, कारण आपण इथं राहतो रोजच्या ह्याच्यात नसतो आपण, पण मी थांबवतो लिखाण, गुगलमध्ये शब्द बघतो आणि तोपर्यंत मी थांबतो. पण कित्येक वेळेला अलीकडचे जे मराठी लेखक आहेत ते याच्या मागे लपतात की नवीन पिढीला हे कळणार नाही, आणि दुसरं असं की हे नाही, हे आजकाल असं चालतं. आणि तर मी म्हणतो की आपण जर भाषा टिकवली नाही तर ते कोण टिकवणार. नाहीतर ही भाषा जसे ॲनिमल्स आणि आपले प्राणी आणि जशा जमाती नष्ट होत चालल्या तशी भाषा नष्ट व्हायला वेळ लागणार. ही शेवटी नाही, आणि environment. मी याच्यावरून नेहमी असं सांगते की आपण जे म्हणतो की पटकन शब्द सुचत नाहीत किंवा अट्टहास कशाला करायचा, तर मी असं म्हणते की त्यापेक्षा मग वाक्य बदला ना. जर तुम्हाला तो शब्द खूप कठीण वाटतोय किंवा अ, तो शब्द बदलणं योग्य वाटत नाहीये, तर मग वाक्य बदला. आपल्या प्रजाती असतात वनस्पती किंवा प्राण्यांच्या, त्याचं संगोपन करतो तसंच भाषेचं केलं पाहिजे, आणि आपण जर ते ठेवलं नाही तर कोण करणार असा प्रश्न. आपण आता असं करूया का, गिरीश, तू एखादं काहीतरी सर्वांसाठी वाचून दाखव की. ओके, तर कविता सादर करतोय. कवितेचं नाव आहे आठवणीतली दिवाळी. आठवणीतली दिवाळी. मुठभर पैशात श्रीमंतीचा थाट असायचा. मुठभर पैशात श्रीमंतीचा थाट असायचा. जुन्याच मोती साबणात सुगंध दरवळायचा. पुरातन मावळ्यांनी दरवर्षी किल्ला सजवायचा. पुरातन मावळ्यांनी दरवर्षी किल्ला सजवायचा. शिवाजी तोच, पण तानाजी वेगळा असायचा. फटाके संपले तरी टिकल्यातही जीव रमायचा. फटाके संपले तरी टिकल्यातही जीव रमायचा. फुसक्या फटाक्यांच्या दारूतही आनंद असायचा. ओवाळणीला साठवलेला 1 रुपयाही पुरायचा. ओवाळणीला साठवलेला 1 रुपयाही पुरायचा. आशीर्वादासाठी देह सारा आदराने झुकायचा. दिवाळी अंकांवर जो तो झडप घालायचा. दिवाळी अंकांवर जो तो झडप घालायचा. दिवसभर वाड्यामध्ये एवढा गलका असायचा. शेवटचं कडवं. आठवणीतल्या दिवाळीत डोळे मिटून कधीही जातो. आठवणीतल्या दिवाळीत डोळे मिटून कधीही जातो. भरलेल्या डोळ्यांनी साठवलेली दिवाळी साजरी करतो. साठवलेली दिवाळी साजरी करतो. केशवसुतांची एक कविता होती, आला क्षण गेला क्षण. तर त्याच्यावर आधारित मी कविता केलेली आहे. कवितेचं नाव आहे जीवनाची डोंगरवाट. तर केशवसुतांना वंदन करून मी या धर्तीवर काही शब्द गुंफलेत ते सादर करतो. जीवनाची डोंगरवाट. डोंगर वाटा साद घालता वाट निवडली एक अवघड. डोंगर वाटा साद घालता वाट निवडली एक अवघड. गंभीरपणे गुढघा बोलला आला चढण गेला चढ. सखे सोबती ना सवंगडी पिऊन पडले महापेताड. खांदे दुखरे पाय बोंबलले आला चढण गेला चढ. मदिरेची ती सोडून संधी निवडले माती दगड. मदिरेची ती सोडून संधी निवडले माती दगड. दूषणे देत मन ओरडले आला चढण गेला चढ. पण विहंगमत्या दृश्याने उघडले मनाचे कवाड. पण विहंगमत्या दृश्याने उघडले मनाचे कवाड. अंगी अचानक बळ आले आला चढण गेला चढ. शेवटचं कडवं. ठाई ठाई मोह असताना झुगारा आळशीपणाची झापड.
ठाई ठाई मोह असताना जुगारा आळशीपणाची झापड स्वप्न साकारा आपले येतीलही चढ आणि जातीलही चढ. दोन्ही कविता मस्त होत्या. तर आपण कविता लिहत असतो, लेख, कथा जे काही लिहत असतो, ते लिहिताना असं आपल्या मनात वाचकांपर्यंत पोहोचायची तर इच्छा असतेच. पण लिहितानाच तुमच्या मनात ही प्रक्रिया चालू असते का, की अरे हां, मी ही कविता लिहिते तर मी ह्या अंकाला पाठवू शकते किंवा मी ती इथे प्रसिद्ध करू शकते. असे काही विचार चालू असतात का? मी पहिली गोष्ट माझ्यासाठी लिहितो. मी म्हणतो मला जर आवडलं तरच ते पुढे जाईल. कधी कधी कथा स्पर्धा असतात, कधी कधी कुठल्या अंकासाठी आपण लिहितो, पण पहिली गोष्ट ते स्वतःला आवडलं पाहिजे. म्हणजे किमान एक तरी वाचक आपल्याला माहिती की तो खुश येतो म्हणजे तुम्ही. डॉक्टर साहेब, तुम्हाला काय म्हणायचंय? सुरुवातीला तुम्ही म्हणता तसं आहे की आपण आपल्यासाठी लिहितो, उर्मी आली म्हणून लिहितो, बरोबर आहे. पण त्याच्याच बरोबर ते कुणीतरी वाचावं अशी इच्छा पण असते. आता माझ्या बाबतीत पुढचा नेक्स्ट वाचक म्हणजे माझी बायको. तिला मी वाचून दाखवतो आणि बऱ्यापैकी मला तिथनं क्रिटिसिझम मिळतं आणि ते महत्वाचं असतं. कारण कधी-कधी तपशिलाच्या चुका असतात, कधी-कधी वाक्यरचना बरोबर झालेली नसते. सो मला पहिला फीडबॅक मिळतो तिथे. परंतु त्याच्या पलीकडच्या जगामध्ये जाणं महत्वाचं आहे. कारण तुम्हाला जे वाटतं ते लोकांनी वाचायला हवं. तर सुरुवातीच्या काळामध्ये मी लिहून मग ही आपली मुलगी कुठे खपेल ते जरा बघत असे. कोणाला आवडेल ही लेक आपली. तर मग अमेरिकेत काही उपलब्ध आहेत. भारतात पाठवत असे तेव्हा भारताचा अजून नुकताच भारत सोडल्यामुळे तिथे नाळ जोडवून ठेवायची माझी इच्छा होती. आता पुढच्या इव्होल्यूशनच्या स्टेजमध्ये मी भारताच्या मागे लागायचं थांबलोय. कारण आता माझं लेखन जास्त अमेरिकन आयुष्याशी कनेक्टेड आहे आणि त्यामुळे त्याच्यात त्या लोकांना इंटरेस्ट असेल, नसेल मला पत्ता नाही. पण आपल्याला इंटरेस्ट आहे. त्यामुळे मी अमेरिकेत जास्त प्रसिद्ध करतो. मी असं म्हणेन 90% माझं लेखन मी अमेरिकेतच प्रसिद्ध करतो. आणि आता थोडंसं जास्त सीनियर म्हणा किंवा वेल नोन झाल्यामुळे मला विचारतात आता, की आमच्या अंकासाठी तुम्ही काही पाठवा. आणि मग ती मला वाटतं जरा नामधारी झाल्यावरची पुढची स्टेज आहे, की तुम्हाला विचारणा होते आणि मग तुम्ही पाठवायला लागता. पण त्याच्या सगळ्याच्या मुळाशी जो मुद्दा आहे, जो तुम्ही मांडला तो बरोबर आहे. तुम्हाला आधी आतून वाटायला हवं, की ह्या विषयावर मला लिहायचंय. मला वाटतं की लिहिण्याची उर्मी ही आतून आलेली असते आणि मग ते एकदा लिहून झालं की जसं प्रियदर्शन म्हणाला तसं माझ्याकडे पण तेच आहे की मी आधी नवऱ्याला वाचून दाखवते आणि नंतर मग मुलांना पकडते असं 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 ती म्हणतात की आम्हाला जबरदस्ती ऐकवतेस तू. पण मुलं पण खूप छान सूचना करतात. नवरा तर बऱ्याचदा पहिल्याच फटक्यात निकालच लावून टाकतो असं असतं. पण नंतर जसं प्रियदर्शन म्हणाला तसंच परत मी सांगेन की हळूहळू ना म्हणजे ते तुम्ही बाहेर वाचकांपर्यंत जायची ओढ असते आपल्याला लोकांनी वाचावं असं वाटत असतं आणि भारतातल्या बाबतीत मला असं वाटतं की म्हणजे जिथे जिथे आता भरपूर दिवाळी अंकातून माझ्या कथा येत असतात. तर आता मला संपादक जेव्हा कथा मागवतात तेव्हा त्या संपादकांना काय आवडेल किंवा कुठल्या प्रकारचं लेखन त्यांच्याकडे खपतं थोडक्यात हे माहिती असतं. तर कथा लिहून झालेल्या असतात आधीच कारण त्या तुम्हाला आतून आलेल्या असतात. पण ही कथा ह्या अंकाकडे मी पाठवू शकते कारण त्या संपादकांना ती कथा आवडेल असा एक अंदाज आहे. असं असं निदान माझं तरी ह्या पद्धतीने चालू असतं सगळं. प्राजक्ता तू? माझं थोडं उलटं झालं या सगळ्या प्रवासामध्ये लिखाणाच्या असं मी म्हणेन. कारण काय मी सुरुवात झाली तेच मला पहिल्यांदा पुस्तक लिहायला सांगितलं. कारण की मी विषय म्हणजे वृद्धांच्या संगोपनाविषयीच्या अभ्यासात गेले अनेक वर्ष काम करते आणि मग त्यामुळे मला ती सगळी माहिती जगभरात राहून गोळा केलेली मला भारतात पोचवायची होती. हा एक उद्देश होता जेव्हा मी मुळात लिहायला लागले मराठीमध्ये त्याच्यासाठी. त्यामुळे सुरुवात माझी उलटीकडनं झाली की पुस्तकाच्या लिखाणासाठी लागणारी जी बैठक आहे ती मला पहिल्यांदा समजून घ्यावी लागली किंवा त्याचं एक शिस्त असते लिखाणाची, नियोजनाची आणि त्या सगळ्याची. तर त्याआधी मला असं वाटायचं की नाही आपण स्वांत सुखायला लिहितोय, स्वतःसाठी लिहितोय तर चालून जाईल कसंही. आधी आपण आपल्यासाठी लिहूयात, बाकी पुढे त्याचं काय होईल याचा विचार नाही करायचा.
मात्र जेव्हा व्यावसायिक लेखन करायला लागले तेव्हा निश्चितच असं झालं की उलटी वाटचाल झाली की पुस्तकाचं लिखाण आधी आणि मग नंतर स्तंभलेखन सुरू केल्यामुळे त्याचे व्यावसायिक जे काय आराखडे असतात किंवा जे काही ठोकताळे असतात ते समजायला लागले हळूहळू. मात्र जे स्वतःला आवडणारं लिखाण आहे ते अजूनही मी असं ठरवून करत नाही की ह्यांना हे पाठवून म्हणून मी ते लिहितेय. मला जसं सुचेल तसं लिहित असते मी. आणि मग त्याच्यानंतर तू म्हणालीस तसंच की जेव्हा कधी अशी संधी येते की आता ह्यांना हे पाठवायचंय, तर कदाचित मला माहिती असतं की ह्यांचा साधारणपणे असा पिंडा आहे, तर आपण ह्यांना पाठवू शकतो. हे त्यांना पटू शकेल असं म्हणून. तर प्राजक्ता, आता तू काहीतरी वाचून दाखव की सर्वांसाठी. हो. मी थोडंसं काय म्हणता येईल तसं परत एकदा म्हणलं तसं आवडता माझा विषय निबंधाच्या दृष्टीनेच लिहिलंय. कारण की माझं असं एक साधारण म्हणणं आहे की Facebookवरती जेव्हा आपण काही लिहितो, तेव्हा वाचकांपाशी ते फक्त 3 सेकंदांपर्यंत राहतं. स्मृतीमध्ये देखील. ते पुढे ढकललं जातं बोटांनी, की ते जातं डोक्यातनं पण. फार कमी वेळेला असं होतं की वाचक खूप मनापासून तिथं येतो आणि काहीतरी वाचतो. मग तेव्हा त्या एका विचारापाशी मी जेव्हा आले, तेव्हा स्वतःलाच काही प्रश्न विचारत गेले. त्यातनं हे लिखाण तयार झालंय. सो मी स्वतःलाच विचारलेलं आहे की लेखनाचं माझ्या प्रयोजन काय आहे? तर त्याचा थोडासा शोध आहे. लेखनातून नेमकं काय साध्य करतो आपण? लेखन नेमकं काय आहे? परिभाषा मांडून ती पाठ्यपुस्तकात अडकवून ठेवावी एवढाच रस मला यात नाहीये. तर त्या पुढे जाऊन एका निराळ्या मुद्द्याकडे मला सगळ्यांचं लक्ष वेधायचं आहे. स्वतःचं कुतूहल काही प्रमाणात शमवायचं हा त्यातला हेतू आहे. लेखन हे जर अभिव्यक्तीचं साधन असेल, तर त्यात देखील अनेक आंतरिक टप्पे आहेत असं मला वाटतं. स्वांतसुखाय लेखन करताना आपल्यावर फार थोडी बंधनं असतात. एक लेखक म्हणून जी संवेदनशीलता, आपल्या सभोवतालची प्रखर जाणीव आणि भाषेवरील सहज पकड एवढंसं पुरेसं आहे. त्याचबरोबर या लेखनाचे प्रयोजन प्रकटीकरणातच संपूर्ण होते हे जाणून घेणं आणि स्वीकारणं अतिशय महत्त्वाचं आहे. अर्थात लेखन करून आपले विचार व्यक्त करणं, अधिक टोकदार करणं किंवा लिहून मन हलकं करणं इतपत घडलं की लेखनाचं प्रयोजन तिथेच संपतं. लेखनाच्या माध्यमातून स्वतःच्या जाणीवा, स्वतःची प्रतिभा आणि प्रतिमा उजळून काढणे हेही यातून होऊ शकतं. या लेखन प्रक्रियेचा प्रथम टप्पा हा लिहावे वाटणे असा नसून लिहायला मिळालं नाही म्हणून अस्वस्थ होण्यात आहे. ही अस्वस्थता शेवटी शिगेला पोचून लेखिकेच्या मानगुटीवर बसून ते सर्व तिच्याकडून आपले सगळे म्हणणे उतरवून घेतं तेव्हा निश्चित हलकं वाटतं. कर्तव्यपूर्तीचं समाधान जाणवतं. त्याचबरोबर एक विनय स्थायी येतो की हे आपल्याकडून घडवून घेतलं गेलं आहे. ह्यात आपला वाटा मर्यादित आहे. ह्या लेखन प्रक्रियेत लेखिका हा मंच एकटाच गाजवत असते. सर्व मनोभूमिका एकटीच जगत असते. आणि प्रक्रिया आहे की सर्व विचारांचे पट निरनिराळ्या प्रकारे उलगडून एकटीच पाहत असते. इथं लेखन ही अतिशय एकाकी प्रक्रिया आहे. याची व्यवस्थित जाणीव होते. ह्या एकटेपणाची भीती, त्यातला भकासपणा किंवा वैफल्य अजिबात ठायी नसतं. हा एकांताचा अतिउत्तम असा सोहळा असतो. हा एक उत्सव असतो विचारांचा, पूर्वीच्या सगळ्या वाचनाचा, प्रभावांचा आणि त्याच्या तेजात न्हाऊन निघण्याचा. ह्यातून जो आनंद हाती लागतो, जे समाधान प्राप्त होतं, ते अगदी लागलीच तत्काळ असं असतं. कारण इथे इतर कुणाच्या मतांचा, विचारांचा किंवा आवडींचा सहभाग नसतो. असं लेखन अतिशय जिव्हाळ्याचं, खरं आणि प्रसंगी मनातील तात्कालिक स्थितीचं उत्तम प्रतिबिंब ठरू शकतं. ह्या लेखनातून लेखिकेला पुढील विचारांसाठी नवीन काही हाती लागू शकतं किंवा जुन्या विचारांची मांडणी नव्याने तपासता येऊ शकते. हा संपूर्ण व्यक्तिगत प्रवास असून ह्यात इतर कुणाचीच दखल अपेक्षित नसते. हा संपूर्ण प्रवास हा अंतर्मुख करणारा असतो हे निश्चित. आपण जे लिहितो ते वाचावं असं वाटतच असतं प्रत्येकाला. तर म्हणजे तुमच्या मते कुठे आहेत आपल्याला संधी, ह्याच्याबद्दल आपण काहीतरी बोलूया आता. मला असं वाटतं की आता मगाशी जसं प्रियदर्शन सर म्हणाले की आपण जे पुष्कळ प्रमाणात भारतीय लोक किंवा मराठी लोक जगभरात आता पसरलेलो आहोत, तर आपले प्रत्येकाचे त्या त्या देशाचे अनुभव आहेत, त्या त्या गावाचे अनुभव आहेत. त्याबद्दल लिखाण खरं तर आता झालं पाहिजे, कारण की आता त्या सगळ्या लोकांना एकमेकांचा देखील संदर्भाला उपयोग होऊ शकतो. म्हणजे आता मराठी माणूस हा चाळीत कुठेच राहत नाही, भारतातही राहतच नाही. मात्र अजूनही ते मनात कुठेतरी रंजन त्याचं असतं की अरे किती छान आमचा वाडा होता, आमची चाळ होती किंवा काय. पण आता पुढे जाऊन आमची घरं आहेत आणि ते सांभाळायला आम्हाला कटकट होते किंवा आम्ही अपार्टमेंटमध्ये राहतो, तिथे ह्या गोष्टी घडतात किंवा
शेजार असा कसाही मिळू शकतो ह्या बाबतीत किंवा ह्याचे जे अनुभव आहेत ह्याचं देखील आपण म्हणजे विस्ताराने लिखाण केलं पाहिजे. दुसरं असं की मला असं वाटतं की मराठी प्रकाशक अजूनही 100% ह्या सगळ्या फळीला स्वीकारायला तितपत तयार आहे की नाही मला माहिती नाही. हा प्रत्येकाचा व्यक्तिगत निराळा अनुभव असू शकतो. मात्र इथे बसून तिथे काम करणाऱ्या लोकांचा म्हणजे जो अनुभव मला आलेला आहे त्याच्यामध्ये मला असं जाणवतं की तिथल्या लोकांना पुष्कळ जास्त तांत्रिकदृष्ट्या कॅचअप करायची गरज आहे. कारण की आपण ज्या वेगाने किंवा ज्या एका अध्यारूत शिस्तीने काम करत असतो, त्या शिस्तीने समोरचा माणूस तिथल्या प्रकाशन संस्थेतला काम करत असेलच अशी प्रत्येक वेळेला खात्री नाही. ज्या गोष्टींचा जगभरात सगळीकडे संदर्भ आहे अशा गोष्टी भारतात निश्चित छापून याव्यात. ज्याच्यानी म्हणजे आता समजा इथे राईट विंगचा जो काय आपण सगळा तमाशा बघितला गेल्या ह्या महिन्याभरामध्येच जानेवारीच्या भारतात असं घडू शकतं का? शक्यता नाकारता येत नाही. घडतंय का? थोड्याफार प्रमाणात आता घडतही असेल. तर मग त्या संदर्भात जर आपल्या हाती काही एखादा विचार लागला असेल तर तो भारतात पोहोचवावा का? तर हो. तर मग मी असं म्हणेन की अशा वेळेला भारतातल्या प्रकाशन संस्थांकडे किंवा तिथल्या वृत्तपत्रांकडे निश्चितच आपण लेखक म्हणून जायला हवं. त्यांच्या डोक्यावर बसायला हवं की माझ्याकडे काहीतरी महत्त्वाचं आहे जे मला तुम्हाला सांगायचं आहे, तुम्ही हे छापा. मात्र आपली व्यक्तिगत जे काही पुस्तकं आहेत किंवा आपलं व्यक्तिगत जे काही विचार आहेत, जे आपण कुठेही छापू शकतो, त्याला आपण थोडं कमी अट्टहास केला तरी मला असं वाटतं की हरकत नाही. म्हणजे आपण आंतरजालावर छापू शकतो किंवा समाज माध्यमात छापू शकतो, ते आपल्यापाशी आहे. मात्र एखाद्या विचाराने भारतातल्या जनतेवरती किंवा महाराष्ट्रातल्या जनतेवरती काही वैचारिक संस्कार करायची आपल्याकडे क्षमता असेल किंवा तेवढा महत्त्वाचा एखादा मुद्दा असेल, तर निश्चितच आपण आग्रही राहायला पाहिजे, की हे लिखाण भारतात किंवा महाराष्ट्रात प्रसिद्ध व्हायला हवं. कारण की मी हल्लीच असं झालं, की जेव्हा हे सगळं घडलं जानेवारी 6ला तेव्हा मी अस्वस्थ झालेच अर्थात इथे बसून. मात्र हे वाईट कसं घडलं असं न म्हणता मी असा विचार केला, की ह्याच्यात चांगलंही काहीतरी घडत होतं. ते काय होतं ह्याचा मला एक मागोवा घेऊन भारतात धाडावासा वाटतोय ह्या क्षणी. तर मी स्टेसी अब्राहमचा अभ्यास करून तो सगळा तिचा जो काही विषय होता, तो सगळा मांडून तिचं सगळं काम जे आहे त्याचा अभ्यास करून त्याचं पूर्ण मराठीत लिहून मला लोकसत्तेत लोकप्रभेत पाठवावंसं वाटलं. कारण की तिथला लोकसत्तेचा किंवा लोकप्रभेचा वाचक हा सजग आहे अशी माझी एक धारणा आहे. तर त्यासाठी म्हणून मी जास्त प्रयत्न केले. कारण नुसतंच ह्याच्याबद्दल Facebookवरती बोलून मला समाधान झालं नसतं लेखक म्हणून, की माझं काम झालंय किंवा माझं कर्तव्य संपलंय ह्या प्रतीचं. असं एक मला सतत वाटत असतं. त्यामुळे त्या गोष्टींनुसार मी त्याचा अग्रक्रम ठरवते, की काय पाठवायचं भारतात किंवा काय नाही. अमेरिकेमध्ये प्रसिद्धीची मुख्य दोन साधनं, 2 किंवा 3 म्हणा. एक रंगदीपचं जो मेन्शन केला तुम्ही, न्यूयॉर्क, न्यू जर्सीचा दिवाळी अंक आहे पण तो. त्यानंतर एकता त्रैमासिक 40 वर्ष चालू होतं. दुर्दैवाने ते आता जानेवारी गेल्या वर्षीपासून बंद झालं. पण त्याऐवजी आता एकोपा नावाचं आय गेस बाय मंथली होईल ते सुरू होत आहे वॉशिंग्टन DC मधनं. आणि बहुतेक काही महाराष्ट्र मंडळांचे स्वतःचे पब्लिकेशन असतात, न्यूज लेटर्स असतात. आणि दुसरं नॅशनल लेव्हलचं पब्लिकेशन आहे बृहन महाराष्ट्र वृत्त, पण ते न्यूज लेटर आहे. त्यामुळे तिथे एखाद दुसरा लिटररी पीस असू शकतो. त्यामुळे अमेरिकेत लिहिण्यास प्रसिद्धी ची संधी कमी आहेत त्या मानाने. त्यानंतर ग्रंथालय प्रकाशन भारतातलं परदेशी लेखकांना बऱ्यापैकी सपोर्ट करतं. अमेरिकेत आता लोकसंख्या मराठी पुष्कळ झालेली आहे, पण असं साहित्याला वाहून घेतलेलं खूप अंक किंवा माध्यमं नाही आहेत. पण त्याच्या बदल्यात आता सोशल माध्यमं आणि हे ब्लॉग हे पुष्कळ प्रमाणात आलं. तर मी सुरू केलेला एक माझा मराठीचा बोल नावाचा ग्रुप आहे, त्यात तुम्ही मेंबर आहात दोघी. आणि त्याच्यामध्ये खूपच उत्तम साहित्य आपल्याला वाचायला मिळतं. प्रिंट पब्लिकेशनच्या संधी अमेरिकेत कमी आहेत किंवा परदेशात कमी आहेत. त्यामुळे भारतातला एखादा पब्लिशर डेव्हलप करायला हवा किंवा त्याच्याशी संधान साधायला हवं आपण. किंवा मग आपणच इथे काहीतरी संस्था पब्लिकेशनची सुरू करायला हवी. मला या विषयात काहीतरी बोलायचं वाटतं. आपण एक लिखित स्वरूपाबरोबरच श्राव्य माध्यमातून सुद्धा येण्याची गरज आहे. त्याचं कारण असं की जे अमराठी भाषिक आहेत
भारतातनं इथं आलेले, आतापर्यंत आपण फक्त मराठी भाषिक समजतो, पण सिंधी, पंजाबी ही आमच्याबरोबर लहानपणी खेळलेली मुलं जी आहेत ती नंतर विखुरली. इथल्या विंडीजच्या बेटांवर बरेच आहेत की ज्यांनी लहानपणी मराठी ऐकलेलं असतं, त्यांना वाचता लिहिता येत नाही, पण त्यांच्यापर्यंत जर श्राव्य माध्यमातून जर कथा, कादंबऱ्या वगैरे गेल्या, तर तसं मी एक YouTube चॅनल केलेलं आहे आमच्या धनंजयच्या मासिकासाठी. तोही एक माध्यम आपण वापरावा असं मला वाटतं, श्राव्य माध्यम. हा फार महत्वाचा मुद्दा आहे. आणि भाषा तुम्ही म्हणता ते आधी बोलीच असते, मग लेखी. त्यामुळे बोली भाषा ही जास्त महत्वाची. ती नसली तर भाषा संपेल. त्यामुळे ते खूप महत्वाचं आहे. छान मुद्दे मांडलेत आपण हे सगळे तुम्ही. मला वाटतं प्रियदर्शन, आता तू वाच ना तुझं काहीतरी. द हुक नावाचे एक ब्लॉग लिहिला होता. 200 आर्टिकल्स लिहिली मी त्याच्यात. त्याच्यातला एक मला वाचून दाखवायचा आहे. ऑफ द हुकचा मूळ अर्थ असा आहे की आमच्या इथे एक रेस्टॉरंट आहे, फिश रेस्टॉरंट ऑफ द हुक. म्हणजे अगदी गळावरनं निघालेली ताजी ताजी मासोळी तिथे मिळणार तुम्हाला, ऑफ द हुक. तर त्याचा मी वेगळ्या अर्थाने वापर केला की आपल्या मनात जे रुतून बसलेले रंगीबेरंगी गळ असतात, आपण जेव्हा जगतो त्यावेळेला त्या गळांची आठवण. हा जो हुक आहे, हा प्रेमा तुझा रंग कसा, हे त्याचं नाव आहे. इथे अमेरिकेत प्रेमाची नदी सदैव वाहती ठेवावी लागते. बायकोला सतत आय लव्ह यू, हनी, स्वीटी, कप केक ह्यापैकी जे आपल्याला आवडतं ते, किंवा अजून काही आपल्या आवडीचा वेगळा गोड पदार्थ असेल तर तो, असे गोड शब्द वापरून चार चौघात बेधडकपणे प्रत्यक्ष किंवा फोनवरून सारखं सांगत राहिलं पाहिजे. हे प्रेम स्वतःच्याच बायकोपुरतं मर्यादित असायला पाहिजे असं नाही. प्रेम कसं मोकळं, बंधनमुक्त, प्रवाही असेल तर त्यात अजूनच मजा आहे. अमेरिकन्सना नाविन्याची अतिशय आवड आहे. त्यामुळे नव्या खेळण्यापासून ते नवी नोकरी, नवी कार, बर्गर, दुकान, खेळ असं काही त्यांना आवडलं की ते लगेच सांगणार, ओह आय लव्ह दॅट. कोणती गोष्ट आवडली नाही की लगेच ओह आय हेट दॅट. हेही ओघाने आलंच. म्हणजे अमेरिकन प्रेमाचे रंग कसे छान गडद आहेत. त्यात कसलाही संकोच, कुचंबणा, भीडभाड नाही. आणि नेमकं हेच मला अमेरिकेत सगळ्यात जास्त आवडतं. थोडक्यात आय लव्ह दॅट. आपल्याकडे लोक कसे सांभाळून सांभाळून बोलतात. ठीक आहे, बरं आहे, चालतंय की, भागवून घेऊ, पदरी पडलं, पवित्र झालं वगैरे. प्रेमाचे शब्द लाख मोलाचे आहेत असं शिकवलेलं असल्यामुळे सर्व गोड प्रेमळ शब्द आपण कसे अगदी जपून खर्च करतो. ह्याच्या उलट अमेरिकेत एखाद्या दुकानात तुम्ही खरेदी करायला गेलात आणि त्या प्रचंड दुकानात हरवून गेलात, जे नेहमी होतं, कारण तुमची बायको तुम्हाला केव्हाच एकटं सोडून त्या दुकानात अंतर्धान पावलेली असते, की अचानक इज देअर समथिंग आय कॅन हेल्प यू विथ बेबी, अशा गोड आवाजात प्रश्न ऐकू येतो. हा प्रश्न आपल्याला विचारणारी व्यक्ती एखादी पोक्त बाई असू शकते किंवा एखादी चटपटीत युवतीही असू शकते. कोणीही असलं तरी ह्या प्रश्नाची मजा काय आहे हे तुम्हाला अर्ध टक्कल पडल्याशिवाय कळणार नाही. त्या बेबी संबोधनामुळे अंगावर कसे रोमांच उभे राहतात म्हणून सांगू. मोठेपणीचं जाऊ दे, लहानपणी तरी आपण असे गोड शब्द किती वेळा ऐकलेत बरं. अगदी अर्भक असताना आई, ताई, मावशी ह्यांनी केलेले लाड आपल्याला आठवत नाहीत. त्या तसा दावा करतात म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवायचा इतकंच. पण जेव्हापासून आपली स्मरणशक्ती जागृत होते तेव्हापासून काय कार्ट जिकडे तिकडे धडपडतंय हे वाक्य आपल्या व्यवस्थित लक्षात असतं. मग बालवाडीत आपण उड्या मारणारी माकडं होतो. प्राथमिक शाळेत अपूर्णांकाची साधी बेरीज आणि वजाबाकी न येणारी, इंग्लिश शब्दांचे योग्य स्पेलिंग न येणारी गाढवं होतो. मग माध्यमिक शाळेत अजूनही अक्कल न आलेले घोडे होतो. कॉलेजमध्ये आपण प्राणीसृष्टी सोडून वनस्पती सृष्टीत प्रवेश करतो आणि एरंडासारखे वाढूनही काय दिवे लावले ते सर्वांना दाखवतो. आणि मग शेवटी लग्न झाल्यावर पुन्हा प्राणीसृष्टीत प्रवेश करून आपल्या बायकोसमोरचे नंदी बैल किंवा त्याच्या ताटाखालचं मांजर होतो. अशा तऱ्हेने आपल्या एकूण आयुष्याच्या सर्वांगीण बदलांमध्ये सोन्या, राजा, बाळा, शकुल्या असे किती वेळा तुम्ही ऐकलंय सांगा बरं. जुन्या काळी भारतात एकत्र कुटुंब पद्धती असताना अ, असा काही फुटलेला प्रेमाचा पान्हा चार चौघात दाखवायची सोय नव्हती.
तरी बायकोने नेसलेली चंद्रकळा किंवा घातलेला आंबाडा, त्यावर माळलेली चंदेरी कलापूत असलेली फुलांची वेणी किंवा मोगऱ्याचा गजरा किंवा केसात अडकवलेली एखादी चाफेकळी, ह्यातून व्यक्त होणारे प्रेमाचे रंग गडद नसले तरी तेवढेच सुंदर होते. सगळ्यांना भराभर वाढत येणारी एखादी घरचीच वाढपी मुलगी एखाद्या ताटाजवळ क्षणभर जास्त रेंगाळते आणि त्या पानात 2 जिलब्या जास्त वाढून पुढे जाते. ह्यातला नाजूक प्रेमरंग दिसायला मनाची रसिकता लागते. चुकून झालेल्या हलक्या स्पर्शाने किंवा अनाहूत घडलेल्या दृष्टीभेटीने सुद्धा गालांवर लोभसवाणे प्रेमरंग उमटून जातात. तुमचे प्रेमरंग अमेरिकेसारखे स्पष्ट आणि गडद असू द्यात किंवा भारतासारखे अस्फुट आणि कोमल असू द्यात. ह्या मदनरंगी गळात सगळेच कधी ना कधी अडकतात. नेव्हर ऑफ दिस हुक्स. मस्त मस्त. प्रेमाचे रंग झकास. आता मला वाटतं आपण शेवटच्या मुद्द्याकडे येऊया की स्वतःचं असं कुठलं लेखन आवडलेलं तुम्हाला असं पटकन सांगता येईल का प्रत्येकाला? मला वाटतं मी माझ्यापासून सुरुवात करते. लोकसत्तेमध्ये मी 2009 साली एक लेखमालिका लिहिलेली ओ ड्यून नावाची, आणि ती इकडच्या अमेरिकेतल्या माध्यमिक शाळांमधल्या मुलांच्या वास्तव जीवनावर आधारित होती. किंबहुना मी म्हणेन की ऋत्विक म्हणजे माझा मुलगा तो मोठा होत असताना त्याच्या आजूबाजूचं वातावरण कसं होतं त्यावरची ती मालिका होती. आणि त्याला लोकसत्तेच्या वाचकांचा, विशेषतः तरुण मुलांचा जो प्रतिसाद होता, त्यांचे प्रश्न आणि त्यांची मतं की अमेरिकेचं वास्तव जीवन वेगळंच आहे आणि आमचे काहीतरी वेगळेच समज होते, तर ते मला स्वतःला त्यामुळे आवडलं की त्यांचा जो प्रतिसाद मला मिळाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की हे ऋत्विकचं शालेय जीवन पूर्णपणे त्या लेखमालिकेत आहे. म्हणजे मी कधीही ते वाचायला घेतले किंवा त्याला कधीतरी वाटलं की माध्यमिक शाळेमधलं जीवन कसं होतं, तर लेखमालिका काढून तो वाचू शकतो किंवा मी त्याला वाचून दाखवू शकते. तर त्याच्यामुळे मला नेहमी असं वाटतं की मला स्वतःला आवडलेलं माझं ते लेखन आहे. अर्थात आणखी बरंच आहे, पण एक उदाहरण म्हणून मी सांगेन की ते. असं बाकीच्यांना काय वाटतं प्रत्येकाला? मी सांगतो. माझ्या काही कथा मला जास्त विशेष आवडल्या आणि त्या इव्हेंच्युअली नंतर त्यांच्या एकांकिकाही झाल्या आणि त्या सादरही झाल्या. त्यातली विशेषतः एक कथेची स्टोरी लाईन अशी आहे की आपण जेव्हा परदेशात राहतो तेव्हा सगळ्यांनाच हा प्रश्न पडतो की आई वडील भारतात एकटे असतात आणि त्यांचं जेव्हा ते एज होतात त्यावेळेला काय करायचं. तर त्यावर मी एक कथा लिहिली होती की एक वडील आणि एका दुसऱ्या कुटुंबातली एक अशिक्षित आई असे आलेले आहेत इथे आणि ते एकमेकांशी त्यांची ओळख होते आणि ते एकमेकांना सल्ला देतात, सहारा देतात, त्यांची मैत्री होते. अशा तऱ्हेची कथा मी लिहिली होती. त्याचं नाव सिग्नल. त्याची ही एकांकिका होऊन जे पुस्तक झालंय सिग्नल. पण हा प्रश्न म्हणजे फक्त आपल्यालाच परदेशात रुजताना त्रास होतो असं नाही, पण आपले आई वडील जेव्हा इथे येतात त्यावेळेला त्यांना आपण विशेष प्रयत्न करून तेही कसे रुजतील ह्या देशात ह्याचा विचार करायला हवा, असा विचार मांडलाय त्याच्यात मी. माझ्या बाबतीत बोलायचं झालं तर माझा ओढा तसा ललित लेखनाकडे जास्त आहे. म्हणजे मला ते लिहायला जास्त आवडतं. परंतु मूळ माझं विज्ञान कथेकडे असल्यामुळे त्याच्यात त्या कथा मला मी आधी लिहिलेल्या विज्ञान कथा या मला जास्त भावतात. पण लिखाण करायला मला ललित जास्त आवडतं. मला माझं वैचारिक लिखाण जास्त आवडतं स्वतःला व्यक्तिशः. कारण की मला मुळातच जसा वाचनाचा छंद असतो तसा विचार करण्याचा छंद आहे. अतिविचार करण्याचा असं म्हणूयात आपण. मात्र असं नाही की त्या विचारांचं काही होऊ शकत नाही किंवा आपण असं म्हणतो की जास्त विचार करून काय होणार आहे. तर माझ्यासाठी आता ती एक काय म्हणतात त्याला एक व्यायामाचा प्रकार झालाय तो विचार करणं. मेंदूला एक व्यायाम झाल्यासारखा झालाय. त्यामुळे मला माझं वैचारिक लेखन जास्त आवडतं. जरी मला ह्याची अगदी पक्की जाणीव असते की ह्याला फार छोटा आणि मर्यादित वाचक वर्ग असतो
अशा लिखाणाला. मात्र मला स्वतःला ते लिहायला आणि अशा प्रकारचं इतरांनी लिहिलेलं लिखाण देखील वाचायला अतिशय जास्त आवडतं. त्यामुळे मला माझं वैचारिक लिखाण सगळ्यात जास्त आवडतं. मला वाटतं आता आपण प्रत्येक जण एक एक हे करतोय, लेख किंवा काहीतरी वाचतोय, तर मी माझा एक लेख इथे वाचून दाखवते. मराठी भाषेवरचाच लेख आहे हा. लेखाचं नाव आहे माय मराठी. ही माझी अमेरिकन आई. माझ्या आईची मी शेजारच्या मेरीशी ओळख करून दिली तेव्हा प्रश्न पडला की आई आता हिच्याशी कसं बोलेल. इंग्रजी समजलं तरी बोलण्याची सवय नाही आणि प्रयत्न केला तरी तिचं बोलणं उच्चारांमुळे मेरीला समजणार कसं. पण आई तिच्याशी मराठीतच बोलली, खूप बोलली. आमच्या मुलीच्या बारशाला फक्त कुणी गोविंद घ्या आणि कुणी गोपाळ घ्या हे घोकून घोकून शिकलेल्या मेरीचं मराठीचं ज्ञान इतकंच होतं. त्यामुळे आई बोलली ह्यातलं तिला काय समजलं असेल अशा संभ्रमात मी असतानाच मेरी माझ्याकडे पाहून हसली, म्हणाली, युअर मॉम इज हॅपी दॅट आय एम हिअर फॉर यू अँड शी इज नॉट वरीड अबाउट यू. इज दॅट राईट? माझी आई जे काही बोलली त्याचं भाषांतर करायची आवश्यकताच भासली नाही. 40शी पार केलेल्या मुलीची काळजी घ्यायला सांगणाऱ्या आईकडे आणि ती घेण्याची हमी देणाऱ्या मेरीकडे मी डोळ्यातले अश्रू आवरत पाहत राहिले. आईच्या आत्मविश्वासाचंही मला खूप कौतुक वाटलं. तिला हिंदी इंग्रजी समजत असलं, येत असलं तरी बोलायची सवय नव्हती. पण त्यामुळे तिचं पार साता समुद्रापलीकडे येऊनही अडलं नाही. याआधीही ते तसं कुठेही अडलं नाही हे आधी मला कधी जाणवलं नव्हतं. इतक्या प्रकर्षाने त्या क्षणी जाणवलं. तिला काय म्हणायचंय ते ती व्यवस्थित मराठीतच बोलून समोरच्या पर्यंत पोचवायची आणि महत्वाचं म्हणजे त्याबद्दल कुठलाही न्यूनगंड न बाळगता. आम्हा भावंडांचं लहानपण मात्र आम्हाला इंग्रजी माध्यमात घाला असं म्हणून आईवडिलांच्या मागे लागण्यात गेलं. वडिलांची नोकरी बदलीची. जिथे जाऊ तिथे इंग्रजी माध्यमांच्या शाळा असतीलच असं नाही. त्यामुळे ते शक्यच नव्हतं आणि असतं तरी त्यांनी घातलं असतं की नाही कोणास ठाऊक. इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालं नाही याची खंत बाळगत एक अख्खी पिढी मोठी झाली. आपल्याला नाही जमलं ते पोटच्या गोळ्यांना करायला लावावं या अलिखित नियमाचं पालन करत मुलांना आवर्जून आम्ही इंग्रजी माध्यमात शिकवलं. घरी बोलतातच की मराठी, निदान शाळेत तरी शिकू देत इंग्रजी. स्पर्धेच्या जगात मागे पडायला नको. उत्कर्ष कसा होईल? मुलांना व्यवहाराची भाषा आलीच पाहिजे हाच ध्यास आमच्या पिढीने जोपासला. मराठीची कास मुलांच्या हाती लागूच दिली नाही. आमच्यासारखे पालक बरेच आहेत हे कळलं तेव्हा वेळ निघून गेली होती. इंग्रजी माध्यमात ते शिकल्याने काही फरक पडत नाही हे कळायलाही खूप काळ गेला. पण हे लक्षात येईपर्यंत खूप नुकसान आम्हीच केलं. भरीला आमच्या मुलांचंही. आम्ही शिकलो, नोकऱ्यांना लागलो. मराठी तर येतच होतं पण इंग्रजीही उत्तम जमायला लागल्या. इतकंच नाही तर मराठी आणि इंग्रजी दोन्ही साहित्याचा उत्तम आस्वादही आमची पिढी घेऊ शकते या गोष्टीचं महत्व आता समजते. इंग्रजी माध्यमांच्या मुलांची ओढ इंग्रजी साहित्याकडे झुकलेली दिसते. मराठी साहित्य वाचण्याकडे त्यांचा कल कमी आढळतो. पण आमच्यासारखे पालक मुलांना इंग्रजी माध्यमात घालून खुश होते. आता मुलांची प्रगती उत्तम होईल. आत्मविश्वासामुळे यशाचं शिखर ते गाठतील. आमच्यासारखी खंत बाळगावी लागणार नाही ह्याच आनंदात आम्ही मशगूल होतो. ज्यांच्या पालकांना इंग्रजी येत नव्हतं ते तर आपल्या मुलांचं इंग्रजी ऐकताना हुरळून जात होते. पण नुसती इंग्रजी भाषा येऊन यशाचं शिखर गाठता येत नाही किंवा आयुष्य सार्थकी लागत नाही हे कुणाला कळलंच नाही. मुलांना इंग्रजीतूनच शिकवायचं ही विचारसरणी घराघरांना आणि समाजाला भोवली. घरी बोलतातच की मराठी असं म्हणताना घरातही इंग्रजी वाक्यांमध्ये अधूनमधून चवीला काजू बेदाणे असल्यासारखे मराठी शब्द यायला लागले. घराचं प्रतिबिंब म्हणजे समाज. मराठी शाळाही बंद पडायला लागल्या. ज्या चालू आहेत त्यांची परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे मराठी शिक्षणाचं माध्यम इंग्रजी झालं. मराठी बोलायचं तर इंग्रजीतून विचार करत त्याचं भाषांतर व्हायला लागलं. प्रसारमाध्यमांनी इंग्रजी मिश्रित मराठी आणि चुकीचं मराठी
रूढ केलं. तेच दैनंदिन जीवनात वापरलंही जाऊ लागलं. भावना पोचल्याशी कारण ही विचारसरणी बळावली. अखेर मराठीचा योग्य वापर करण्याचा आग्रह धरणाऱ्यांनी शरणागती पत्करली. चुकीचं इंग्रजी मिश्रित मराठी मनातल्या मनात सुधारणा करायला ही माणसं शिकली. आणि एक वेळ अशी आली की मराठी नष्टच होणार की काय अशी भीती वाटायला लागली. ती निर्माण झालेली भीती इतकी वाढली की ती मराठी दीन झाली. दिवस साजरा करण्याच्या नवीन प्रथेत एक दिवस मराठीला मिळाला. तो म्हणजे मराठी भाषा दिन. अर्थातच हा लेख मी काही वर्षांपूर्वी लिहिलेला होता आणि मला खात्री आहे की नक्कीच आता परिस्थिती बदललेली आहे. तर त्याबद्दल प्रत्येकाला काय वाटतं? मला असं वाटतं की नक्कीच भाषा ही कुठलीही काय म्हणता येईल तशी प्रवाहीच असावी. मला 6 भाषा बोलता येतात. तर त्यातनं सगळ्यातनं मला असं जाणवलं की प्रत्येकच त्या भाषेतला माणूस असतो, त्याला त्याच्या भाषेची ओढ असते किंवा त्याचा अभिमान असतो. मात्र जेव्हा आपण असं म्हणतो की मराठी संपुष्टात येते का नाही किंवा असं सगळं जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा त्याच वेळेला कुठेतरी ती बीजं रुजत असतातच. माणसं कुठेतरी त्या भाषेशी जोडलेली असतातच. जसं की आपण सगळेच त्याचे खरं तर एक छान प्रतीक आहोत की महाराष्ट्रामध्ये कुणी बोलत नाहीये मराठी किंवा विचार करत नाहीये सकसपणे मराठीत, तर आपली एक पिढी इथे आहे जी परदेशस्थ आहे, पण ती इथे बसून मराठीचा विचार करते किंवा मराठीतनं विचार करते किंवा मराठीचा प्रसार कसा व्हावा ह्याच्याबद्दल चर्चा करते. त्यामुळे कुठेतरी ते जरी झाड किंवा एखादी फांदी तुटली असेल किंवा छाटली गेली असेल त्याची, तर दुसरीकडे कुठेतरी ती उगवतीच आहे. पण भाषा जोपर्यंत पोट भरण्याचं साधन होत नाही, तोपर्यंत त्याला ताकद येत नाही. आज इंग्रजी हे पोट भरण्याचं साधन आहे. त्यामुळे इंग्रजीचा वर्चस्व आहे. वेगवेगळ्या देशांमध्ये तुम्ही जर पाहिलं, जपानमध्ये गेलं तर त्यांनी तीच भाषा पोट भरण्याचं साधन जबरदस्तीने केलेलं आहे. आणि किंवा इतर बऱ्याचशा युरोपियन देशांमध्ये सुद्धा ते त्यांच्या भाषेमध्ये त्यांची पोटं भरतात. ते आपण असं करत नाही आहोत. आपण हिंदी आणि इंग्रजी शिका, त्याच्याशिवाय तुम्हाला नोकरी मिळणार नाही किंवा तुमची प्रगती होणार नाही व्यावसायिक किंवा अशी, असा आपला अप्रोच आहे. त्यामुळे थोडंसं लंगडं घोडं आहे भाषेचं आपल्या झालेलं. पण जे काही लंगडं घोडं आहे ते तरी नीट ठेवायला हवं. शक्यतो शासकीय आणि पोट भरण्यासाठी मराठी झाली तर उत्तमच आहे. मला नक्की माहिती नाही, पण माझ्या मते आता शासन पण म्हणजे महाराष्ट्रामध्ये शासन बरीच वेगळी पावलं उचलतंय की मराठी भाषा कशी वृद्धिंगत करता येईल आणि रोजच्या जीवनात ती कशी वापरली जाईल. प्रत्येक भाषेची बलस्थानं असतात. त्यामुळे मराठीचं बलस्थान जे आहे ते ओळखून ते वाढवलं पाहिजे. खूप छान झाली आपली एकूणच सगळ्यांची चर्चा. आणि शार्लट मंडळातर्फे तुम्ही आज इथे आलात आणि मराठी भाषेबद्दल तुमचे विचार मांडलेत याच्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. शार्लट मराठी मंडळाला माझा नमस्कार. भेटून आनंद झाला आणि मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा. अटलांटावरनं शार्लटच्या मराठी मंडळाला आणि आपणा सर्वांना शुभेच्छा. आणि खूप छान चर्चा करायला एक संधी मिळाली आणि त्या निमित्ताने तुम्हा सगळ्यांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.